विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। महायुती आणि मवियात अजूनही अनेक जागांबाबत संभ्रम कायम, काही जागांवर अंतर्गत कलहाची चिन्ह। भाजपमध्ये प्रवेश करताच प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी। आजच तनपुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर काँग्रेसकडून करण ससाने यांना उमेदवारी जाहीर। सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी। राजेंद्र राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर यांना तिकीट। या जागेवरून महायुतीत होती मोठी चुरस, मात्र जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे। सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला ही उमेदवारी दिली। याचबरोबर मी आपल्या दोन्ही जिल्ह्यातले जे मतदार आहेत, जे माझे सहकारी आहेत, माझा मित्रपरिवार आहे, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद चे जे सर्व माझे सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार पण मानतो। अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार। भाजपने प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली आहे, तर प्रवीण पोटे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अमर राजूरकर यांना उमेदवारी। अमर राजूरकर यांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार, सर्वच पक्ष मदत करतील, राजूरकरांनी व्यक्त केला विश्वास। पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली। मी सर्वप्रथम ह्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच मी यांच्या विश्वासाला पात्र ठरेल असं काम करेन। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी भाजपकडून बसवराज पाटील यांना उमेदवारी। काँग्रेसमधून भाजपात आलेल्या बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर। आज बसवराज पाटील उमेदवारी अर्ज भरणार। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार। काँग्रेसकडून महेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर। आज महेश देशमुख भरणार उमेदवारी अर्ज। आता काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार उमरग्यामधल्या ठिकाणी आता जल्लोष करतात आणि आता लातूरमध्ये थेट असा सामना पाहायला मिळाला। नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजू पोद्दार यांना उमेदवारी। डॉक्टर राजू पोद्दार अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मानले पक्षाचे आभार। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला। सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर। आज सुहास शिरसाट उमेदवारी अर्ज भरणार, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देवयानी पाटील यांना उमेदवारी जाहीर। सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघांसाठी भाजपकडून धैर्यशील कदम यांच्या नावाची घोषणा। धैर्यशील कदम आज दुपारी 1 वाजता भरणार उमेदवारी अर्ज। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील भरणार अर्ज। चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार। या जागेवर भाजपकडून अरुण लखानी यांना उमेदवारी। लखानी खासदार सुप्रिया सुळेंचे व्याही, तर काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती। महायुती जळगाव विधान परिषदेची जागा भाजपकडेच। भाजपकडून शेतकरी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर, तर महाविकास आघाडीकडून शरद तायडे यांना उमेदवारी। महायुतीला मला मोठा कौल या ठिकाणी दिलेला आहे। महायुतीचे मोठ्या प्रमाणावर मतदार, नगरसेवक मंडळी या ठिकाणी निवडून आलेले असल्यामुळे या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे। जळगाव विधान परिषदेची जागा भाजपच्या वाट्याला। भाजपकडून शेतकरी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर आणि त्यानंतर नंदकिशोर महाजन यांच्या मूळगावी तांदलवाडीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष, समर्थकांकडून करण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी। यवतमाळ विधान परिषदेचा शिवसेनेचा उमेदवार ठरल्याची माहिती। माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचं नाव जवळपास निश्चित। दुष्यंत चतुर्वेदी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता। पुण्यात विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची विधान परिषदेची उमेदवारी। राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय। बैठकीला माजी खासदार संजय काकडेंची देखील उपस्थिती। नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसला उमेदवार मिळेना। संख्याबळ नसल्यानं अनेकांनी दिला निवडणूक लढण्यास नकार। निवडणूक अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस। निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून ऐनवेळी काँग्रेसकडून अनपेक्षित नाव समोर येण्याची शक्यता।
गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा झटका. लाखांदूरच्या 4 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. नाना पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश सहजवानी यांचाही भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणं म्हणजे गरज सरो वैद्य मरो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची टीका. उद्या आणखी काही लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवतील. लाडक्या बहिणींना वगळणं हे मोठ्या आर्थिक संकटाचे द्योतक जयंत पाटलांचा दावा. भोंदू अशोक खरातला आज सिन्नर पोलिसांकडून कोर्टात हजर करण्यात येणार. 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. तसेच सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगानेही त्याला कोर्टात हजर केलं जाईल. नीट पेपरफुटीतील मास्टर माइंड पी.बी. कुलकर्णीच्या बांधकामाला बीड नगरपालिकेनं दिलेला अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस. संबंधित ठेकेदारांना अनधिकृत बांधकाम न काढल्यास पालिका करणार कारवाई. मागील 12 दिवसात पालिकेची बांधकामाला 2दा नोटीस. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ. व्यावसायिक गॅस सिलेंडर 42 ते 53 रुपयांनी महागला. दिल्ली 3113 तर कोलकाता 3255 रुपयांचा नवा दर लागू. 5 किलो वजनाचा सिलेंडरही 11 रुपयांनी महागला. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा डिझेल टंचाई. डिझेल शिल्लक नसल्यानं पेट्रोल पंपावर बोर्ड. पेरणीच्या तोंडावर डिझेल टंचाई निर्माण झाल्यानं शेतीची कामं खोळंबली तर ग्रामीण वाहतूक व्यवस्थेलाही डिझेल टंचाईचा मोठा फटका. केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेला निधी नसल्यानं फटका. धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची कामं निधीअभावी रखडली. कोट्यवधीची देयकं रखडल्यानं कंत्राटदारानं केलं काम बंद. परिणामी 213 अपूर्ण योजनांपैकी 128 कामांना पूर्णपणे ब्रेक. राज्यातील बहुतांश भागात 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचा अंदाज. आजपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात वादळी पावसाची शक्यता. हा पाऊस मान्सूनचा नसून हवामान बदलामुळे होणारा. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचं आवाहन. नाशिकच्या मनमाडमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे मका भिजला. व्यापाऱ्यांनी खरेदी करून साठवून ठेवलेला शेकडो क्विंटल मका भिजलाय. अचानक पाऊस सुरू झाल्यानं उघड्यावर ठेवलेला मका झाकण्यासाठी वेळच न मिळाल्यानं मोठं नुकसान. धाराशिवच्या वाशी तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा. वादळानं झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडालेत तर शाळांच्या इमारतीचंही मोठं नुकसान झालंय. शाळेच्या 6 ते 7 खोल्यावरच्या पत्रे आणि भिंती ह्या पडलेल्या आहेत. वादळ वाऱ्याची तीव्रता एवढी होती की मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत. वर्गाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या शाळेच्या खोल्या खूप जुन्या आहेत, त्या नवीन मिळाव्या. शाळेवर पाणी आलो तर 4-5 रूमचे पत्रे पूर्ण उडून गेले आहेत. एकदम जुनी इमारत असल्यामुळे शाळेवर काही एक बी पत्रा काही राहिलेला नाही. अतिशय दुरावस्था झाली आहे. तरी प्रशासनाला एवढंच माझं सांगणं की जून शाळा भरण्यापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात, अगर नवीन इमारत बांधण्यात यावी. पुढील 2 महिने खोल समुद्रातली मासेमारी बंद राहणार. कोकण किनारपट्टीतील बोटी बंदरात विसावल्या. तन्मय दाते यांनी टिपलेली खास ड्रोनची दृश्य समोर आलेत. नारळी पौर्णिमेपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात होणार. रबी हंगामातील धानाचे तब्बल 395 कोटींचे चुकारे थकले. गोंदिया जिल्ह्यातल्या 37,000 शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. खरीप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता. व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणानं विवाहित प्रेयसीची केली हत्या. गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं डोळ्यावर पट्टी बांधून धारदार शस्त्रानं चिरला गळा. राजेश बट्टेला असं आरोपीचं नाव. चंद्रपुरातल्या थोपटाळा या गावातील घटनेनं खळबळ. सदर गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आम्ही एक आरोपी नामे राजेश व्यंकटी अटेल्या, वय 35 वर्ष, राहणार रेपनपल्ली, चेन्नूर, जिल्हा मंचिरेल याला अटक करण्यात आली. कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात आंतरजातीय विवाहाच्या रागातून बापानं केली मुलीची हत्या. 3 दिवसानंतर वडिलांना अटक. लग्नानंतर माहेरी आल्यावर धारदार शस्त्रानं केली हत्या. नांदेड शहरात पूर्णा रोडवर रात्री भरधाव कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. कारच्या धडकेत एकूण 4 जण जखमी. अनेक वाहनांचंही नुकसान. घटना सीसीटीव्हीत कैद.
डोंबिवलीतल्या पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी 4 एकर 25 गुंठे जागा सरकारकडून मंजूर. महादेवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पहाटे केलं संकल्पपूर्ती पूजन. मंदिराच्या जागेसाठी सुरू असलेल्या 14 वर्षाच्या लढ्याला यश. डेक्कन क्वीन्सचा 95वा वाढदिवस पुणे रेल्वे स्टेशनवर उत्साहात साजरा. प्रवाशांनी एकत्रित येत कापला केक. डेक्कन क्वीनला करण्यात आली आकर्षक सजावट. डेक्कन क्वीनच्या मोटरमनच्या प्रवाशांनी केला सत्कार. जळगावमध्ये सेवानिवृत्त वाहन चालकाला कुलगुरूंनी स्वतः वाहन चालवत सोडले घरी. अनोख्या कृतीनं सर्वत्र कौतुक. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातल्या अनोखा क्षण. अरविंद पाटील असं सेवानिवृत्त वाहन चालकाचं नाव. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीत बैठक. सकाळी 11 वाजल्यापासून भाजपच्या मुख्यालयात बैठक. नवे अध्यक्ष नितीन नवीन घेणार. प्रदेशाध्यक्षांची बैठक. महामंत्री BL संतोष आणि सर्वच सरचिटणीसही भाग घेणार. नीट NTA प्रश्नी संसदीय समितीची आज बैठक. पेपरफुटी आणि NTA मधल्या सुधारणांवर होणार चर्चा. CBSE, OSM आणि 3ही भाषांची सक्ती अजेंड्यावर. शिक्षण सचिव, आरोग्य सचिव, NTAचे महासंचालक बैठकीत उपस्थित राहणार. आजपासून देशांतर्गत 250हून अधिक उड्डाणं रद्द. वाढत्या इंधन दरवाढीचा विमान सेवेला मोठा फटका. इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या प्रमुख विमानांची उड्डाणं होणार रद्द. सर्वाधिक फटका मुंबई विमानतळाला बसणार. RCBच्या विजयानंतर कृणाल पांड्या आणि विराट कोहली यांनी धरला ठेका. ढोलच्या तालावर कृणाल पांड्या आणि विराट कोहली थिरकले. गुजरात टायटन्सचा पराभव करून RCB सलग दुसऱ्या वर्षी IPL जिंकले. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांचा राजीनामा. सर्वोच्च नेते परस्पर निर्णय घेत असल्याचा मसूद यांचा आरोप. तर IRGCनं देश ताब्यात घेतल्याचाही मसूद यांचा आरोप. निर्णय प्रक्रियेत भाग घेता येत नसेल तर सरकार चालवणं कठीण. मसूद यांनी व्यक्त केलं मत. इराणनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत लष्करी सामर्थ्य वाढवलं. हॉर्मुझ जवळची क्षेपणास्त्र केंद्र केली कार्यान्वित. आधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमही तैनात. लष्कराला ताबडतोब निर्णय घेण्याचे अधिकार बहाल. तर अमेरिकेचे काही ड्रोन हल्ले हे परतवल्याचा इराणचा दावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.